तर रात्रीच्या जेवणात बनवली आहे मी छान तुरडाळीची आमटी. तुरडाळ आधी थोडीशी शिजवून घेतली आणि एसराची आमटी बनवली आज जरा वेगळ्या पद्धतीची. रोज नुसती लाल तिखटची बनवते, आज एसराची बनवली. ह्यांचा डबा भरून द्यायचा आहे. हे बघा इकडे डबा भरलेला आहे. छान असं भाकरी, इकडे सकाळची छोलेची भाजी आहे आणि थोडीशी शेंगदाणे पण घातले डब्यात. असा त्यांचा डबा द्यायचा आहे. ते गेलेले आहेत ट्रॅक्टरवर नांगरण्यासाठी, मग मागून डबा द्यायचा होता. डबा घ्यायला ते आलेले आहेत. आणि इकडे छान अशा चुलीवरच्या मस्त भाकरी आत्या फोडतायत. शेंगा आता भुईमूग पेरून झाला आहे, रोजच्यासाठी फक्त भाजीसाठी शेंगा फोडायच्या आहेत. भेंडी ठेवली आहे सकाळी भाजीला बनवण्यासाठी. आज भेंडी तोडली होती आम्ही. मामा आणि ते डबा घ्यायला ते गप्पा मारत बसले. गणेश झोपलाय आणि माझं चालू होता चुलीवरचा रोजचा स्वयंपाक. हे बघा छान अशी आमटी उकळती आहे. भाजीसाठी मी थांबले तर डबा भरायचा. त्यांचा डबा भरून दिला की मग आम्ही तिघंजण जेवणार. छान अशी आमटी आरावर उकळलेली आहे. तर असं चुलीवरचा मस्त स्वयंपाक आणि आम्ही तिघंजण बसलो जेवायला. थोडा उशीर झालेला होता. मग कसे वाटली चुलीवरचा स्वयंपाक ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. गणेश जेवून झोपलेला आहे. तर असं असतं आमचं, गरम गरम बनवायचं चुलीवर, इथंच बसून खायचं छान असं गरम गरम. रानात आलं की चुलीवरच स्वयंपाक बनवायचा, चहा वगैरे चुलीवरच बनवायचा, नंतर स्वयंपाक बनवायचा आणि जेवायचा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.